पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। जामनेर पंचायत समितीच्या आवारातील प्रसाधनगृह मागील 1 महिन्यापासून बंद असल्याने तालुक्यातून आलेल्या नागरिकांना शौचालयासाठी बाहेर जाण्याची वेळ आली आहे। विशेषतः महिलांना, अपंग व्यक्तींना आणि वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। पंचायत समितीतील कामांसाठी आलेल्या नागरिकांची हेळसांड होत आहे, तर दुसरीकडे पंचायत समितीतील अधिकारी मात्र हेच प्रसाधनगृह नियमितपणे वापरतात। आज संतप्त नागरिकांनी या गंभीर समस्येवर आपला आवाज उठवला। अधिकारी प्रसाधनगृह वापरू शकतात, पण आम्हाला ते वापरू देत नाहीत। आम्ही बाहेरून आलेले नागरिक असू म्हणून आमच्यासाठी सुविधा नाही का, असा थेट सवाल उपस्थित करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। इथे संडास बाथरूम जे आहे इथे 15 दिवसापासून कुलूप लागलेलं आहे। सर्वसामान्य माणसं पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येतात, महिला, माणसं, पुरुष, आणि त्यांनी लघवी शौचालय आली तर कुठे करायचं बा, काय करायचं, इथे समोर सर्व कुलूप किंवा बंद असतं। तर आता तुमची मागणी काय आहे? आता मागणी आमची एकच आहे की हे पंचायत समिती ज्या टायमाला कार्यालय चालू होतं आणि बंद असेपर्यंत हे चालू असायला पाहिजे। मूत्री शौचालय असं बंद कुलूप राहता कामा नाही गेले। याच्यापासून सर्व नागरिक त्रस्त आहे। काही काही वयोवृद्ध नागरिक तालुक्यावर येतात, अपंग व्यक्ती येतात। आता हे 2 भाऊ अपंग आहे माझे सोबत आलेले कामानिमित्त, त्यांना लघवीचं, संडाचं आता सुद्धा प्रॉब्लेम आहे त्यांना। हे लवकरात लवकर कुलूप उघडण्यात यावं, कायम स्वरूपी ते पंचायत समितीच्या कामकाजाच्या वेळेमध्ये ते चालू ठेवण्यात यावं, स्वच्छता ठेवण्यात यावी, त्याच्यात चांगली व्यवस्थित। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, जळगाव। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।